नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला झणझणीत असा कोळंबीचा रस्सा बनवून दाखवते। पण त्याआधी तरी कोळंबी मी आधीच मार्केटमधूनच साफ करून आणलेली आहे। आता याच्यातला धागा कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता कसा धागा निघतोय। तर हे अशा पद्धतीने सगळ्या कोळंबीचा आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे। हे बघा, बघू शकता असं काळं काळं दिसतंय ना, ते धरून असं ओढायचं, तो धागा बरोबर निघतो। अलगद असा काढून घ्यायचा आहे। सगळ्या कोळंबीचा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। हे बघा, नंतर कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे। आता वाटण्यासाठी मी इकडे सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे, आणि एक कांदा घेतलेला आहे। तर आता हे चिरून घेते। तवा ठेवलेला आहे गॅसवरती। तव्यामध्ये आधी कांदा घालते मी भाजायला। तर कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर थोडासा भाजून झाला की याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, किंचित तेल घालायचं आहे, आणि तेल घालून पुन्हा हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता। आता याच्यामध्येच मी लसणाच्या पाकळ्या घालते 4-5, आणि पुन्हा व्यवस्थित भाजून घेते। तर हा आपला कांदा भाजून झालेला आहे, बघू शकता। तो काढून घेते एका डिशमध्ये, आणि त्याच तव्यामध्ये मी सुकं खोबरं भाजायला घालते। आता हे खोबऱ्यामध्ये तेल घालायची गरज नाही, हे कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरंही चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही आहे। तर इकडे कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे। आता आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता कढई ठेवलेली गॅसवरती, फोडणीला घालूया आपण। कढई गरम झाली की तेल घालते, त्याच्यामध्ये एक पळी आणि थोडंसं वरून जरासं घालते तेल। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत। तर कांदा परतून झालेला आहे। याच्यामध्ये हळद घालते थोडीशी, अर्धा चमचा धना पावडर, गरम मसाला, घाटी मसाला घालते। तुमच्याकडे जो नेहमी रोजच्या वापरण्यातला असेल मसाला तो घातला तरीसुद्धा चालेल। तर 2 चमचे मी घाटी मसाला घातलेला आहे, आणि मसाला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालते। 2 चमचे हिरवं वाटण घालते। हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर भरपूर आहे, आणि लसूण आणि आलं घेतलेलं, याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर हे परतून घेतलं व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। आता हे वाटणही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर बघू शकता छान असं परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये कोळंबी घालूया आपण। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये बटाटे घातलेत तरीसुद्धा चालेल। कोळंबी आणि बटाट्याचा पण रस्सा छान होतो। तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी जे वाटण केलेलं ना, त्याच्यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये वाटणाचं पाणी घालते।
म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजले जातील. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. हा रस्सा करताना गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी घालायचं नाही. आता हे गरम पाणी मी घातलेलं आहे, पण आपल्याला अजून पाणी गरम लागेल म्हणून ताटातच पुन्हा गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आता घालते. तर आपल्याला रस्सा किती करायचा आहे त्या अंदाजाने आपण पाणी याच्यामध्ये घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. रस्सा तुम्हाला किती घट्ट हवा किती पातळ हवा त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये. तर हे बघू शकता. तर छान उकळी आलेली आहे रस्स्याला. आता आपण झाकण ठेवून कोळंबी चांगली शिजवून घेऊया. तर बघू शकता रस्सा आपला छानच झालेला आहे. कोळंबी पण शिजलेली आहे मस्त. आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालते. थोडंसं चिंचेचं पाणी केलेलं होतं ते घालते. आंबट रस्सा खूप छान लागतो कोळंबीचा. तर रस्सा बघू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही घट्ट नाही, जास्त मीडियम असा रस्सा तयार झालेला आहे. आता पुन्हा झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं उकळी काढून घेऊया. तरी पण छान आलेली आहे रस्स्याला बघू शकता तुम्ही. आता वरून आपण कोथिंबीर घालूया. तर झणझणीत असा कोळंबीचा रस्सा आपला तयारच झालेला आहे मंडळी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.